नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अमोघ चॅनलवर. कधी असा विचार तुमच्या मनात आला आहे का की लग्नाआधी आपण ज्याच्याशी लग्न करणार आहोत त्याच्याबद्दल खूप काही जाणून घेतो, पण ज्यांच्यासोबत पुढची अनेक वर्ष राहायची आहे त्या सासरच्या लोकांबद्दल आपण जवळपास काहीच जाणून घेत नाही. लग्नाआधी सगळं सुंदर दिसतं, फोटोशूट, एंगेजमेंट, नवीन स्वप्न, नवीन नातं. पण काही लोक लग्नानंतर म्हणतात माझा जोडीदार खूप चांगला आहे, पण घरच्यांमुळे आयुष्य खूप कठीण झालंय. तर काही लोक म्हणतात मला सासर नाही दुसरं घर मिळालं. एकाच लग्न संस्थेत इतका मोठा फरक का निर्माण होतो? हा फक्त नशिबाचा खेळ असतो की त्याचे संकेत आधीपासूनच कुंडलीत लिहिलेले असतात? आणि गंमत म्हणजे बहुतेक लोक लग्न कधी होईल हे शोधण्यात इतके व्यस्त असतात की लग्नानंतर कोणत्या वातावरणात जगायचं आहे हे तपासायला ते विसरतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सासूबाई कशा असतील, सासरे कसे असतील, दीर, नणंद, जेठ, जाऊ यांच्याशी संबंध कसे राहतील आणि कोणते ग्रहयोग संपूर्ण वैवाहिक आयुष्यावर परिणाम करू शकतात. शेवटी मी एक असा महत्त्वाचा योग सांगणार आहे की जो अनेक चांगल्या नात्यांमध्येही मोठे तणाव निर्माण करू शकतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रो, एक प्रश्न स्वतःला विचारा, आज तुम्ही जसे आहात तसेच तुम्ही लग्नानंतर राहाल याची खात्री आहे का? बहुतेक वेळा उत्तर नाही असतं. कारण लग्न म्हणजे फक्त दोन व्यक्तींचं मिलन नसतं, तर ते दोन वेगवेगळ्या कुटुंबांचं, दोन वेगवेगळ्या संस्कारांचं आणि दोन विचारसरणींचं एकत्र येणं असतं. आणि इथेच खरा प्रवास सुरू होतो. काही लोकांना लग्नानंतर आयुष्यभर साथ देणारी माणसं मिळतात, तर काही लोकांना सतत स्वतःला सिद्ध करावंसं लागतं. काहींचं करिअर लग्नानंतर भरारी घेतं, तर काही लोक मानसिक तणावात अडकतात. कदाचित तुम्ही सुद्धा तुमच्या आसपास अशी उदाहरणं खूप पाहिली असतील. म्हणून ज्योतिषशास्त्रात केवळ जोडीदार नव्हे तर संपूर्ण मॅरेज लाईफ आणि त्याचं वातावरण समजून घेण्यावर भर दिला जातो. आणि आता आपण येतो सर्वात महत्त्वाच्या भागाकडे की सातवं घर काय सांगतंय. तुमच्या कुंडलीतील सातवं घर हे तुमच्या मॅरेज आयुष्याचं मुख्य केंद्र मानलं जातं. अनेकदा असं वाटतं की सातवं घर फक्त नवरा किंवा बायकोबद्दल माहिती देतं, पण वास्तवात हे घर संपूर्ण मॅरेज आयुष्याची दिशा दाखवतो. तुमचा जीवनसाथी कसा असेल, त्याचा स्वभाव कसा असेल, तो सहकार्य करणारा असेल की वर्चस्व गाजवणारा असेल, हे सर्व संकेत इथून मिळतात. पण इथेच अनेकांची एक मोठी चूक होते. ते फक्त सातवं घर पाहतात आणि पुढे सांगणार असलेली महत्त्वाची घरं दुर्लक्षित करतात. आणि नेमकी तिथंच अनेक रहस्य लपलेली असतात. चला आता पाहूया सासूबद्दल. सासूबाई कशा असतील? खरं सांगायचं तर अनेक मुली नवऱ्यापेक्षा जास्त विचार सासूबाईबद्दल करतात. त्या मला स्वीकारतील का? त्या माझ्यावर प्रेम करतील का? की सतत परीक्षा घेत राहणार आहेत? ज्योतिषशास्त्रात सासूबाईबद्दल माहिती मिळवण्यासाठी सातव्या घरापासून चौथं घर बघितलं जातं. ते तुमच्या जन्मकुंडलीतलं 10वं घर ठरतं. जर या घरावर शुभग्रहांचा प्रभाव असेल तर सासूबाई प्रेमळ, मदतीला धावून येणाऱ्या आणि समजूतदार असू शकतात. अशा व्यक्ती अनेकदा सून आणि मुलगी यात फरक करत नाहीत. परंतु या घरावर शनी, राहू किंवा मंगळ यांच्यासारख्या ग्रहांचा तीव्र प्रभाव असेल तर नात्यात तणाव, मतभेद किंवा नियंत्रणाची भावना निर्माण होऊ शकते. याचा अर्थ प्रत्येक वेळा वाईट परिणामच होईल असा नाही, परंतु अशा परिस्थितीमध्ये अधिक संयम आणि समजूतदारपणा आवश्यक ठरतो. आता बोलूया सासऱ्याबद्दल. सातव्या घरापासून 9वं घर म्हणजे तुमचं तिसरं घर. हे घर सासऱ्याच्या असलेल्या नात्यांबद्दल संकेत देतं. इथे शुभग्रहांचा प्रभाव असेल तर सासरे वडिलांसारखं मार्गदर्शन करणारे असू शकतात. त्यांच्याकडून प्रोत्साहन आणि व्यावहारिक मदत मिळू शकते. पण जर या घरांवर पापग्रहांचा प्रभाव असेल तर विचारांमध्ये मतभेद निर्माण होऊ शकतात. कधीकधी घरातच उघड भांडण नसतं, पण सतत न्याय केला जातो, सतत तुलना केली जाते. हळूहळू मानसिकदृष्ट्या थकत जातो. आता मी जे सांगणार आहे ते अनेकांना पटणार नाही, पण अनेक वेळा मोठे तणाव नवरा बायकोंमुळे नसतात, तर तिसऱ्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे निर्माण होतात. सातव्या घरापासून तिसरं घर म्हणजे तुमचं 9वं घर. ते लहान भाऊ, बहीण, दीर आणि नणंद यांच्याशी संबंधित मानलं जातं.
शुभग्रह असतील तर मैत्रीपूर्ण आणि मदतीचं नातं तयार होतं. पण जर तणावकारक ग्रहांचा प्रभाव असेल तर गैरसमज, मत्सर किंवा अनावश्यक हस्तक्षेप दिसू शकतो. मोठे भाऊ, बहीण, जेठ किंवा जाऊ यांच्यासाठी 7व्या घरापासून 11वं घर बघितलं जातं आणि ते तुमचं 5वं घर ठरतं. इथल्या ग्रहस्थितीनुसार नात्यात सहकार्य किंवा तणाव यापैकी कोणती भावना जास्त असेल याचे संकेत मिळू शकतात. आता आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे येतोय. तुमचं घर तुमच्या कुटुंबाचं प्रतिनिधित्व करतं आणि हे दुसरं घर तुमच्या कुटुंबाचं प्रतिनिधित्व करतं. तर 8वं घर जोडीदाराच्या कुटुंबाशी संबंधित मानलं जातं. कधी तुम्ही पाहिलंय का, 2 चांगली माणसं एकमेकांवर प्रेम करतात पण तरी त्यांचा संसार तणावात अडकतो. अनेक वेळा समस्या नवरा बायकोंमध्ये नसते तर 2 कुटुंबांच्या अपेक्षा, स्वभाव आणि अहंकार यांच्यामध्ये असते. म्हणूनच या 2 घरांचा अभ्यास अतिशय महत्त्वाचा मानला जातो. ज्योतिषशास्त्रात 6वं आणि 8वं घर अनेकदा आव्हानात्मक मानलं जातं. विशेषतः या घराशी संबंधित दशा किंवा अंतर्दशेच्या काळात व्यक्तीला अधिक संयमाची गरज भासू शकते. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे. कुंडली म्हणजे अंतिम निर्णय नाही, ती एक मार्गदर्शक नकाशा आहे. समोर वळण आहे हे आधी समजतं तर आपण अधिक सावधपणे गाडी चालवतो आणि तसंच योग्य निर्णय, संवाद आणि समजूतदारपणे अनेक अडचणी कमी करू शकतो. मित्रांनो, या जगात कोणतंही नातं परिपूर्ण नसतं. कधी परिस्थिती आपली परीक्षा घेते, कधी माणसं. पण योग्य माहिती आणि जागरूकता असेल तर अनेक गैरसमज आणि संघर्ष टाळता येऊ शकतात. ज्योतिषाचा उद्देश भीती निर्माण करणं नाहीये, तर स्वतःला आणि आपल्या नात्यांना अधिक चांगल्या प्रकाराने समजून घेणं हा आहे. नातं टिकवतात ग्रह नाही तर संवाद, विश्वास आणि परस्पर आधार. हे नेहमी लक्षात ठेवा. आता मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा, तुमच्या मते लग्नानंतर आयुष्यावर सर्वात जास्त प्रभाव कुणाचा पडतो, जोडीदार की सासरचं वातावरण? तुमचं उत्तर कॉमेंटमध्ये नक्की लिहा. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला तर अमोघ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.